नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे बी-एम-सीमध्ये जी सध्या कार्यकारी सहाय्यक पदाकरिता म्हणजे लिपिक पदाकरिताची पदभरती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जे जाचक अटी आहेत, त्या रद्द करण्यासाठी आपण एक ईमेल मोहीम सुरू करत आहोत. तर त्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जाहिरात तर सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे. आता या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर या जाहिरातीमुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार आहे फॉर्म भरताना. तर तुम्ही जाहिरात बघितली 1846 पदं आहेत ही 1846 पदं आहेत आणि तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये जी अट आहे, आता फॉर्म भरतानाही आता असं नाही की अट म्हणजे बघा इथे तुम्ही 10वी तुमची काय पाहिजे की प्रथम प्रयत्नात पास पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही पासही असू. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनही 10वी याच्यामध्ये याच्यात फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास पाहिजे, हरकत नाही तेही असू. पण याचे तुम्हाला सर्टिफिकेट वेगळं सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमधून इथले कॉलेजमधून घ्यायला लागेल आणि हे आहे ते शाळेतून आणायला लागेल. एक फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काय करायला लागेल तुम्हाला ते दोन्ही सर्टिफिकेट घेऊन यायचे आहेत आणि त्याच्यानंतर अपलोड करायचे त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. आता हे आहे लिपिक पदाकरिता. एमपीएससी मध्ये जर पाहिलं लिपिक पदाकरिता अशी अट नाहीये. सरळ सेवेमध्ये जर बघितलं आपण ग्रुप सीच्या सगळ्या पोस्टमध्ये तिथे कुठेच ही अट दिलेली नाहीये. बाकीचे अट जे आहेत म्हणजे त्यांना की टायपिंग पाहिजे तर तुम्हाला 30 इंग्लिश आणि मराठी टायपिंग मागितले त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. 10वी मध्ये मराठी गुण सब्जेक्ट पाहिजे 100 मार्काचा तेही काय प्रॉब्लेम नाहीये. इंग्लिश गुण हे पाहिजे सर्टिफिकेट विषय पाहिजे तेही काही प्रॉब्लेम नाही. पण हा जो इश्यू आहे की 10वी मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास पाहिजे, ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास पाहिजे आणि त्याची सर्टिफिकेट पाहिजे. तर ही जी अट आहे ती जाचक आहे ही, कारण की हे पॉसिबलच नाही. खूप सारे विद्यार्थी जर असं केलं तर याच्यामुळे काय होतील की 1 2 ते 3 लाख विद्यार्थी काय आहेत की ही परीक्षा देऊ शकणार नाहीत, जे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये नसतील. आणि दुसरे असे विद्यार्थी की त्यांना सर्टिफिकेट भेटणार नाही. या सगळ्यांनाच यांचा काय होणार की नुकसान होणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं की मेल मोहीम घेत आहोत. त्या मेलमध्ये कसं करायचं आहे बघा. हा मेल तुम्हाला दाखवतो मी. हा हे मेल हे पत्र आहे. माननीय आयुक्त बीएमसी महानगरपालिका मुंबई. तर कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाकरिता निवेदन द्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा की ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे 20/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर जाहिरातीमध्ये 10वी व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावे अशी अट आहे. याच्यामुळे काय की साधारण 2 ते 3 लाख विद्यार्थी आहेत ज्यांना की या परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे याचं तुम्ही व्यवस्थित पुनरावलोकन केलं पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही करावी आणि त्याच्यामध्ये अटींमध्ये बदल करावा ही मागणी करत आहोत हे सगळे विद्यार्थी. तर त्याच्या संदर्भात मेल कोणाला लिहायचा आहे बघा. आता हे कमिशनरला लिहित आहोत आपण mc@mcgm.go.in याच्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे. कार्यकारी सहाय्यक पदाकरिता प्रथम प्रयत्नात पासची अट रद्द करण्याबाबत आणि हा मेल तुम्ही ॲज इट इज काय करा की कॉपी करा. जे मी बोललेलं आहे तेच आम्ही काय करायला की इथे लिहिलेलं आहे आणि एक अटॅच जे सर्टिफिकेट आहे ते अटॅच केलेलं आहे. इथं तुम्हाला अटॅचमेंटमध्ये गेलं तर तुम्हाला ती सर्टिफिकेट जे आपण पत्र लिहिलेलं आहे ते अटॅच करायला हे पत्र अटॅच करून तुम्हाला काय करायला की हा जो मेल आहे तो काय करायला की सेंड करायला लागेल. ऑलरेडी मी काय केलं की ऑलरेडी याच्यामध्ये हा मेल त्यांना पाठवलेला आहे. त्यामुळं मी सध्या तरी पाठवत नाही तर हरकत नाही, डबल पाठवून देतो. तर हा मेल काय केलं की मी पाठवलेला आहे तुमच्यासाठी. तर आशा आहे की हे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि ही जी अट आहे ती काय करा की रद्द करण्यात यावी. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत माहिती शेअर करा. धन्यवाद.